अमरावती शहरासह ग्रामीण भागात कोरोना लॉकडाऊनमध्ये अवैध धंद्याला उधाण आले आहे. मात्र तेवढ्याच गतीने अशा अवैध धंद्यांवर पोलीस सुद्धा छापा मारित आहे. अमरावती शहरातील अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्रीचे प्रमाणही सुरूच आहे. अशाच अवैध देशी दारू विकणाऱ्या एका इसमाला गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विलासनगर येथील रहिवासी 32 वर्षीय आरोपी रोशन मधुकर खरड असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. त्याला विलासनगर येथून दारू विकत असताना पोलिसांनी छापा मारला. त्याला विचारले असता त्याने किशोर महावीर पटेल याच्या घरात ठेवलेल्या दारू पेट्याची माहिती दिली. खरड हा पटेल याच्या घरातून दारू बॉटल आणून विकत होता. पोलिसांनी घरातून 63,600 रुपयाच्या देशी दारू पेट्या जप्त केल्या आहेत. आरोपी विरुद्ध कलम 65 गुन्हा दाखल करून रोशन खरड याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या आदेशाने गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक पंकज ढोके, डीबी पोलीस शेखर गेडाम, निलेश वंजारी, सुभाष पाटील, दाऊ देशमुख, रोशन वराडे, उमेश भोगते यांनी केली आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.